हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये. आणि आज आहे बुधवार आहे आज, आणि आत्ता वाजलेले आहेत 6:40 झालेले आहेत. 6:40 झालेले आहेत. अजून अंधार आहे. उठलेली आहे मी. आत्ता झालेली आहे माझ्या दिवसाची सुरुवात. तर चला आता दिवसभरात मी काय काय करत आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता पडदा उघडून जाते. बाहेरचं वातावरण तुम्हाला दिसतं. तर बाहेर बघा छान उजेड पडलेला आहे, कारण आत्ता 6लाच छान असा उजेड असतो. पण आमच्या घरात खूप अंधार पडतो आणि बाहेर छान उजेड आलेला आहे. लाईट लावल्याशिवाय घरात काही दिसत नाही. आणि सकाळचे बघा 6:45ला 5 मिनटं कमी आहेत. मी उठलेली आहे 6:30लाच, पण खाली येईपर्यंत मला 6:45 म्हणजे बाकी सगळं आवरेपर्यंत 6:45 वाजले. आणि आत्ता आलेली आहे मी किचनमध्ये. तर सकाळची सुरुवात आहे किचनमध्ये आलेली आहे. किचनमध्ये आले की सगळ्यात अगोदर जे भांडे असतात आपले रात्रीचे आपण जे घासून ठेवतो, तर ती भांडी लावून घ्यायची असतात. तर मी इथं ते भांडी लावून घेत आहे आणि तिथून मग सुरुवात होणार सकाळची. तर चला पुढे पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा. आणि हा व्हिडिओ आजचाच आहे, म्हणजे मी आजच शक्यतो अपलोड करणार आहे. तर नक्की बघा. आणि भांडी लावून झाल्यानंतर मी बघा लगेचच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर मी ब्रश करायच्या अगोदरच गरम पाणी पीत असते. 1-2 ग्लास वगैरे पीत असते पाणी. तर तुम्ही पण पीत नसाल तर नक्कीच गरम पाणी पीत राहा. त्याच्यात मध टाका किंवा लिंबू पिळून पीत जा. मी हे दोन्हीपैकी काहीच टाकत नाही, फक्तच गरम पाणी पिते. तर छान असतं ते शरीरासाठी, म्हणून मी ब्रश करायच्या अगोदरच पाणी गरम घेते. आणि सोबत मी दालचिनीची जी पूड असते तर ती पण एक छोटासा 2 चिमूटभर गरम पाण्यात म्हणजे कोमट पाण्यात घेत असते. पण आता ती दालचिनीची पूड थोडीशी संपलेली आहे, त्याच्यामुळे मी आज ती काही घेतलेली नाही. आणि पाणी पिऊन झालं की लगेचच मी इथं काळा गुळाचा चहा ठेवलेला आहे. आणि चहा ठेवलेला आहे तोपर्यंत मी इथं ब्रश करून घेत आहे. ब्रश करेपर्यंत नेमकाच चहा होतो, त्याच्यासाठी मी ब्रश करत आहे. आणि ब्रश होईपर्यंत चहा झालेला आहे. तर तुम्ही या चहा प्यायला. आणि तोपर्यंत माझी वेळ झालेली आहे योगाला जायची, तर मी निघालेली आहे योगाला. तर हे बघा झालेली आहे पूजा. आणि आज आहे बुधवार. बुधवारचं योगावरून आलेली आहे, पूजा वगैरे झालेली आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि आता जाणार आहे मी किचनमध्ये. तर आज काही जास्त किचनमध्ये काही करायचं नाही आहे, पण थोडंफार काही करायचं आहे ते तुम्हाला दाखवते. तर चला आता आपण जाऊया किचनमध्ये. तर आत्ता झालेली आहे आंघोळ झालेली आहे, देवपूजा झालेली आहे, मी योगावरून आलेली आहे. आता जाणार आहोत आपण. मी म्हणजे आलेली आहे मी किचनमध्ये. तर चला आता आज काय बनवणार आहे किचनमध्ये ते पण बघा. आज काही कोणी इतकं काही जास्त स्वयंपाक नाहीये, तरी पण तर आत्ता आलेली आहे मी किचनमध्ये. आणि आता आज उरलेला होता भात आहे, रात्रीचा खूप सारा भात उरलेला आहे. तर आज मी त्याची बनवणार आहे दहीबुत्ती. तर चला दहीबुत्ती बनवूया आपण. तर इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आणि ह्याच्यात थोडंसं साखर टाकते मी, थोडीशी साखर टाकते. तुम्हाला नको असेल तर नाही टाकली तरी पण चालेल. तर हे थोडंसं असं फेटून घेते. आणि याच्यातच मी दूध घालून घेणार आहे. दूध आहे ते पण साईचं दूध आहे आणि चांगलं तापलेलं दूध आहे, थंड आहे पण. तर अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध, असं 1 वाटी मी दोन्ही मिळून घेतलेलं आहे. आता ते पण छान मी मिक्स करून घेते. हे दहीबुत्तीसाठी पाहिजे, तर दहीबुत्ती करत आहे. तर त्याच्यासाठी जे दही आहे ते तुम्ही एकदम घरातलं एकदम फ्रेश आणि ताजं दही घ्या. जास्त आंबट दही घेऊ नका. तर हे बघा मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे दह्यात पण नंतर मिक्स होणार आहे. नंतर मीठ टाकणार आहे मी त्याच्यात आणि वरून फोडणी टाकणार आहे. तर भात जो आहे तर तो भात पण मी रात्री उरलेला जो भात होता तर तोच भात घेत आहे. तुम्ही ताजा भात असेल तर तो पण भात घेऊ शकता, पण माझ्याकडे उरलेला होता म्हणून मी उरलेला घेतलेला आहे.
तर इथं दही बुत्ती करताना मी दही आणि दूध मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे भात घेत होते ते जे पातेलं होतं ते मी अलीकडे घ्यायला विसरले आणि बघायला व्हिडिओत की ते दिसतंय की नाही ते पण विसरले. तर फक्त इथं दह्याचीच वाटी दिसत आहे, पण मी साईडला भात पण घेतलेला आहे, तो पण मी थोडासा मोकळा करून घेत आहे. उरलेला भात आहे आणि त्याच्यात नंतर मी हे दही आणि दूध मिक्स केलेलं आहे आणि कोथिंबीर इतकं मी मिक्स केलेलं आहे. पुढे जाऊन तुम्हाला ती दही बुत्ती पूर्ण दिसेलच, पण ही तर अर्धीच दिसते त्याच्यासाठी सॉरी. तर इथं बघा मी ते कढई म्हणजे काय म्हणतात ते कडलं असतं ना फोडणी पात्र ते ठेवलेलं आहे, त्याच्यात तूप टाकलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल पण टाकू शकता. आणि फोडणीसाठी मी इथं थोडीशी हरभऱ्याची डाळ अर्धा चमचा आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे. हिरवी मिरची पण घेतली आहे, लाल मिरची पण घेतली आहे आणि जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता. तर याची छान आणि चरचरीत अशी आपण फोडणी देऊया. ते गरम झालेलं आहे तूप, तर तुपात टाकते मी मोहरी आणि फोडणी कशी एकदम छान अशी तडतडी चरचरीत बसली पाहिजे तरच मजा येते ती खायला. आता याच्यातच मी जिरे पण टाकून घेते. जिरे टाकलेले आहेत. आता ही जी चण्याची डाळ आहे ती टाकते आणि उडदाची पण डाळ आहे ती पण टाकून घेते. हलवते जरा. गॅस बंद करते मी आता. आणि हा कढीपत्ता, लाल मिरची जी होती त्याचे मी बिया काढून घेतलेल्या आहेत लाल मिरचीच्या. ही हिरवी मिरची. तर ही छान असा हलवून घेऊया आपण. ही फोडणी छान चरचरीत अशी फोडणी द्यायची आहे. तुम्ही याच्यात चिली फ्लेक्स पण वापरू शकता. तुम्हाला जर तिखट हवं असेल जास्त तर चिली फ्लेक्स वापरू शकता. आणि तर आता ती फोडणी बघा झालेली आहे आणि इथं मी हे मिक्स पण करून घेतलेलं आहे. त्याच्यात मला वाटतं हिंग राहिले टाकायचं, तर हिंग थोडंसं टाकते. हिंग हलवून घेते थोडंसं आणि एकदम छान अशी फोडणी झालेली आहे. आणि ही दही बुत्ती, इकडं दही आणि भात आहे तो पण मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आणि मस्त अशी ही फोडणी आपण याच्यावर घालून घेणार आहोत आणि तयार आहे आपला दही भात किंवा दही बुत्ती म्हणतात त्याला. आणि हा जो आहे तो इथं नारायणपूरला जे बालाजीचं मंदिर आहे ना तिथं मिळते ही दही बुत्ती प्रसाद म्हणून. तर मला ती खूप आवडते, खूप आवडते, खूप छान लागते. मला खूप आवडते दही बुत्ती. आणि आता ही बघा फोडणी आहे ना ते याच्यावर घालून घेते मस्तपैकी. आणि छान अशी ही आपली दही बुत्ती तयार आहे. हे बघा झालेली आहे दही बुत्ती तयार. आणि या खायला. तर हे बघा झाली मस्तपैकी दही बुत्ती तयार. आता ही मी खाणार कारण मला खूप आवडते आणि माझी एकटीसाठीच मी बनवलेली आहे. तर चला या तुम्ही पण खायला. आणि जो अजून थोडा उरलेला भात होता त्याला मी अशी छान मस्तपैकी उरलेल्या भाज्या होता. बटाटा, बीन्स आहे, थोडंसं मटार आहे, कांदा, एक हिरवी मिरची हे घालून छान असं त्याला फोडणी दिलेली आहे. आता ह्या भाज्या थोड्या मी शिजवून घेते म्हणजे थोडंसं परतून घेते. तर दही बुत्ती झाल्यानंतर मी हा भात परतून घेतला आणि भात झाल्यानंतर मी मटकीची भाजी केली, भाकरी केल्या आणि नंतर जेवण केलं. तर असं होतं माझं आज म्हणजे बुधवारचं सकाळचं रुटीन. तर कसं वाटलं तुम्हाला हे? तर बघा मी असा भाताचा वापर केला, उरलेल्या भाताचा. अर्ध्या भाताची दही बुत्ती म्हणजे दही भात केला आणि अर्धा जो उरलेला भात होता कारण खूप सारा राहिला होता भात आणि अर्धा भात असा परतून घेतला. आणि कसा वाटला व्हिडिओ हा तुम्हाला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.